यानंतर आपण बघूयात नफ्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचा एक संतापजनक प्रकार मुंबईच्या मालाड परिसरात उघडकीस आलाय। एका फळ विक्रेत्याने चक्क उंदीर मारण्याचं औषध फळांना लावल्याची धक्कादायक घटना समोर आली। आपल्या आर्थिक फायद्यासाठी हजारो निष्पाप नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्यामुळे संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे। तुम्ही आम्ही जी फळं विकत घेतो याच फळांना उंदीर मारण्याचं औषध हा विक्रेता लावत होता। रॅटल असं त्या औषधाचं नाव आपण बघू शकतो आणि हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। त्याच्यामुळे ही फळं खायची की नाही आणि या अशा पद्धतीच्या फळांमुळे तुमच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो। फळावरती रेटॉल लावून फळ विक्रेता करत होता आणि ते रेटॉल जर एका ग्राहकाने जर खाल्लं तर त्याचा रिॲक्शन काय होणार या सगळ्या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत एक डॉक्टर प्रगती इंगळे यांच्याशी। तर काय सांगणार एकूण पहिलं प्रथम तुम्ही हे सांगा की या एकूण सगळ्या घटनेला तुम्ही कसं पाहताय? रेटॉल हे फळाला लावून विकणे अतिशय धोकादायक आणि गंभीर बाब आहे। ही खूप जीवाला घातक अशी गोष्ट आहे, कारण की आपण फळं हे हेल्दी फूड म्हणून सगळेजण खात असतात। रेटॉल लावून फळं विकणं हे अतिशय धक्कादायक आणि गंभीर गोष्ट आहे। रेटॉल हे ॲक्च्युली आपण रोडंट्स लाईक उंदीर मारण्यासाठी आपण यूज करतो। हे ॲक्च्युली गोडाऊन्स, ग्राउंड, ॲग्रिकल्चर फील्ड्स, बिल्डिंगच्या सराउंडिंग एरियामध्ये यूज करायचं असतं। ते कुठल्याही अन्नधान्य, कडधान्य आणि फ्रूट्सवरती यूज नसतं डायरेक्ट करायचं। त्याच्यामुळे हे अतिशय गंभीर गोष्ट आहे। शासनाने आणि FDA याची जातीनं चौकशी केली पाहिजे की असे किती वेंडर्स लाईक फळ विक्रेते रेटॉल लावून फळं विकतात की त्यांच्या फळांचं नुकसान होऊ नये म्हणून डायरेक्ट अप्लाय करतात फळांवरती। नक्की या रेटॉलचं जर खाल्ल्यानंतर काय रिॲक्शन होतं, कितपत विषारी आहे आणि किती टक्क्याने ते आहे? रेटॉल हे पॉयझन असल्यामुळे ते ॲक्च्युली पॉयझनच आहे आणि त्याचं हाय मॉर्टॅलिटी रेट आहे। याचा उपचार तातडीने केले तर प्राथमिक उपचार वगैरे तातडीने झाले तर आपण त्या रुग्णाला वाचवू शकतो। कारण की रेटॉलमध्ये आपल्याला 80% झिंक फॉस्फाईड आणि येलो फॉस्फरस नावाचा एक पदार्थ असतो। तो अतिशय घातक असतो, कारण की तो आपल्या लिव्हर्स आणि मायटोकॉन्ड्रियल सेल्सची डेथ करत असतो। त्याच्यामुळे मोस्टली अशा रेटॉल इंटेकवाल्यांमध्ये आपल्याला लहान मुलांमध्ये वगैरे ॲबडॉमिनल पेन, वॉमिटिंग, सिव्हिअर वॉमिटिंग, हेपॅटायटिस अशा गोष्टी निदर्शनास आढळून येतात। आणि मोठ्यांमध्ये बघायला गेलं तर आपण रेटॉलचे साईड इफेक्ट म्हणायला गेलं तर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवरती सुद्धा होतो। हायपोटेन्शन, कार्डिएक शॉक आणि लिव्हर फेल्युअर, किडनी फेल्युअर असे प्रकार आढळून येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत इंगळेसह विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई।